एक मिनिट घाई करू नका. तिन्ही संघ तिन्ही संघ तिन्ही संघ या विजेता तिन्ही संघ चॅम्पियन संघ आई गुंजाई फाउंडेशन संघ त्यानंतर नेविका 11 संघ रनरअप संघ आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी लकी ड्रॉचे 3 कूलर आहेत. ओके ओके 100 मध्ये 80 चिठ्ठ्या मांगरू गावाच्या आहेत. तरी सुद्धा बघूया. विकासदादा गायकवाड यांच्याकडून आम्हाला कूलर मिळालाय. तो कूलर आम्ही प्रथम देत आहोत या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून. चला एक कूलर येऊ दे इकडे. चला एक कूलर द्या. चला द्या. यस तर या ठिकाणी विकासदादा गायकवाड उपाध्यक्ष यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केलेला स्वर्गवासी एकनाथ नाना गायकवाड यांच्या स्मरणार्थ विकासदादा गायकवाड यांकडून आम्हाला हा कूलर आलेला आणि ह्या कूलरचा मानकरी लकी ड्रॉ पाठीमागे थोडे. चला जवळ असं त्याला भेटणार नाही लक्षात ठेवा. या पट्टीच्या बाहेर लांबून यायचं ना. मांगरोल ग्रामपंचायतीचे दमदार विद्यमान सरपंच सन्माननीय रविदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते चला धन्यवाद. त्यानंतर आमची अजून एक कूलर आणि दुसरा कूलर आम्हाला पुरस्कृत केले उपाध्यक्ष सुरेश भाऊ जाधव नेवाली 40+ उपाध्यक्ष आहेत नितीन दादा मात्रे. चला नितीन दादा बघूया. 80% मांगरुळगाव काढा. मांगरुळ गावाला भेटली आहे. चला मांगरुळवाले टाळ्या वाजवा. अंश अंकुश जाधव नेवाली आहे का नाव काय नक्की का आयडी दाखव. चला द्या या दादा. चला या सई दादा या पुढे. सूर्य दादा आपण ज्या शुभाशय आम्ही देतात. नितीन दादा या. क्या बात आहे. चला गणपती बाप्पा. चला तिसरा कूलर येऊ द्या. अध्यक्ष शिवदास दादा गायकर यांच्याकडून आम्हाला आलंय. तर याच दरम्यान मित्र आपण पाहतोय सन्माननीय बालराम दादा कांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित होता. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सामने संपलेत परंतु ते आज भक्ती समारंभासाठी उपस्थित झालेत. त्यांच्या शुभाशय आम्ही एका प्रेक्षकाला कूलर देत आहोत. लकी ड्रॉ चला शेवटची राहिले. मांगरूळ गावामध्ये एकतरी गेली पाहिजे.
हा आता मांगरू गावाला लागली 100%. चिंचवली गाव आहेत का चिंचवली आले? चिंचवलीचं कोण आहे? नक्ष सतीश भंडारी. कुठे आहे का? सतीश भंडारी कोण आहे? सतीश भंडारी कुठे? नाही 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 का? कुठे? मुलगा कुठे पण? या या दादा या. सतीश भंडारी या. नक्ष 11 संघ परास्त झाला, परंतु संघ हारलाय, परंतु त्यांच्या मुलाने जिंकले बक्षीस. क्या बात आहे. चला कूलर मिळाले, थंडीचे दिवस आहेत. अभिनंदन मांगुर संघ. चला आता बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. एक मिनिट द्या माझ्याकडे. चला आपले काही सन्मान राहायचे. तिन्ही पंच या आपण. 3 पंच, मंडप डेकोरेशन, लाईव्ह आणि डीजे. चला या आपण. स्कोरर आमचे आणि समालोचक. मंडप डेकोरेशन. चला मंडप डेकोरेशन लाईट चालू करा आपण. मंडप डेकोरेशन कुठे आहात आपण? आवाज ऐकत असत तर लगेच लाईट ऑन करायचे. शेवटच्या सामन्याचा सामनावीर आई गुंजाई संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि शेवटच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी 7 धावा आणि 2 विकेट घेतल्या. तो नवनाथ ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच बलमशेठ कांबळे साहेब या. साईनाथदादा पाटील या. तर नवनाथ ठरला मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी नवनाथ ठरला मॅन ऑफ द मॅच. 7 धावा 2 विकेट. आई गुंजाई फाउंडेशन या स्पर्धेतला प्रथम क्रमांकाचा मानकरी. द्वितीय क्रमांक निविका 11 आणि तृतीय क्रमांक प्रतीक डिंगडॉंग हे 3 संघ विजेता ठरले. त्यानंतर आम्ही देतो या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर व्यासपीठावरती ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते सन्माननीय बालाराव शेठ कांबरी साहेब. खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व आहे. बदलापूर आणि वांगणी परिसराचा नेहमीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून बरीच सारी कामं केली जातात. ते बाळाशेठ कांबरी साहेब उपस्थित आलेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी साईदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभासे दादांचा शुभ सन्मान करायचा आहे.
चला बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. चला मंडप डेकोरेशन या आपण मंडप डेकोरेशन लाईट्स ऑन करायची बघा मंडप वाले या प्लीज. आणि चला चला या ठिकाणी बघा 2 शूज आले. सर्वप्रथम आम्ही देणार आहोत आदर्श फिल्डर आदर्श खेळाडू या स्पर्धेमध्ये खरं तर आम्ही देणार आहोत ज्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं जबरदस्त कामगिरी केली आणि आदर्श खेळाडू म्हणून त्याला कमिटीनं नोंदलं इथे घोषित केलंय आणि तो खेळाडू आहे भाल गावाचा रवी म्हात्रे. चला रवी दादा या. दोन रवी म्हात्रे आहेत बघा इथे भालगावाचे दोन्ही रवी म्हात्रे आहेत. छोटा रवी म्हात्रे कोण आहे? छोटा रवी म्हात्रे आहे का नक्की? चला या मग या. टॉप 3 मध्ये नसेल तर ठीक आहे. चला या रवी म्हात्रे या. एकच आहे वाटतं. चला रवी म्हात्रे या. शूज द्यायचे द्या द्या. चला दादांच्या शुभास द्या. सन्माननीय साईनाथ दादा पाटील त्यानंतर रवी दादा पाटील आमचे सन्माननीय बालाशेठ कांबरी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभासे रवी म्हात्रेला आपण बेस्ट प्लेयर म्हणून देतो या स्पर्धेमध्ये. त्यानंतर बेस्ट कॅच या स्पर्धेमध्ये कॅचेस फिल्डिंग भरपूर चांगल्या पाहायला मिळाल्या पण एक बेस्ट कॅच म्हणून कमिटीने निवड केली आहे. शूज देऊन त्याचा सन्मान केला जाईल. चला आणि बेस्ट कॅच या स्पर्धेमध्ये बली पाटील. बली पाटील या. खरं तर आई गुंजाई फाउंडेशन चॅम्पियन संघ आहे त्याला देखील प्राइज देऊन सन्मानित केलं जाते. बेस्ट कॅच एकदा टाळा होत्या. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर बली पाटील ठरले स्पर्धेतला उत्कृष्ट फिल्डर म्हणजे कॅच ज्यानं बेस्ट कॅच घेतली स्पर्धेमध्ये. सन्मानी आमचे पप्पू शेठ पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी आम्हाला पुरस्कृत केलंय सन्माननीय पप्पू शेठ पाटील मांगरूळ यांनी आम्हाला तो पुरस्कृत केलेला आहे. तर नक्कीच आता त्याचा मानकरी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्डर ठरलाय खेळाडू आहे जगदीश दूधकर. चला या मी विनंती करेल सन्माननीय साईनाथ दादा काकडवाच आहेत कारण आता विनर टीम मध्ये आपण देत आहोत. टॉप 3 मध्ये 2 जगदीश दूधकर आहेत परंतु टॉप 3 मध्ये काकडवाचा जगदीश दूधकर. एक ट्रॉफी आम्ही देत आहोत. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत नितीनदादा म्हात्रे रवीदादा पाटील बाळाशेठ कांबरी साईदादा पाटील आणि आमची संपूर्ण कमिटी. चला जगदीश या स्वतः या.
तू स्वतः पण आहे, स्वतः यायला लागेल. डेडिकेट करू दे, परंतु तुम्ही स्वतः इकडे या. संदीप गायकवाड यांना त्याने डेडिकेट केलंय. जगदीश दुधकर एकदा टाळा होऊ द्या. या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. चला या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरल्या स्पर्धेमध्ये. दमदार खेळ राहिला टीमचा. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये अजून एक कूलर आम्हाला पुरस्कृत केले उत्कृष्ट गोलंदाजसाठी. पप्पू शेठ पाटील मांगरू यांनी पुरस्कृत केलेला कूलर आम्ही पुन्हा एकदा देतो गोलंदाजसाठी. उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी द्या. चला येऊ द्या. तर या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली, 5 विकेट त्याच्या नावावरती राहिले, तो खेळाडू असेल चॅम्पियन संघाचा विकास. चला विकास या. वेल डन विकास गायकवाड. उपाध्यक्ष देखील आहेत कमिटीचे. उत्कृष्ट खेळ राहिला संपूर्ण टीमचा आणि मान्यवरांचे शुभाशय सर्व मान्यवर आहेत. बबलू पाटील या. बबलू दादा पाटील या स्टेजवर या. चला या. सर्व मान्यवर आहेत सगळ्यांनी समोर या. साईट सर्वजण उपस्थित राहा. चला एक जबरदस्त खेळ राहिला. चॅम्पियन संघ आई गुंजाई फाउंडेशन आणि खरं तर या स्पर्धेतला आता आम्ही देत आहोत गोलंदाज. आणि या लीग मधल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजसाठी आता आम्हाला कूलर पुरस्कृत केले. कैलासवासी कालूबाई राम जाधव नेबाई यांच्या स्मरणार्थ जगदीश दुधकर काकडवाल यांच्या वतीने आम्हाला हा कूलर आलाय आणि एक ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करीत आहोत. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये खरं तर दमदार खेळ राहिला संघाचा आणि तो संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला प्रतीक डिंगडॉंग. खरं तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये तो देखील होता आणि त्याच्यातनं जबरजबर तो थोडासा पाठीमागे राहिला म्हणून त्याला देत होता. पण उत्कृष्ट फलंदाज 116 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठून काढल्या तो खेळाडू आहे टीम प्रतीक डिंगडॉंग संघाचा सोनू वायले. दमदार खेळ राहिल्या स्पर्धेमध्ये 116 धावा त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये केल्यात. जबरदस्त खेळ त्याला आपण देत आहोत या ठिकाणी कूलर आणि ट्रॉफी. चांगला खेळ राहिला या टीमचा. खरं तर प्रत्येक डिंगडॉंग संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे. त्या संघाचा खेळाडू सोनू वायले अभिनंदन. त्यानंतर आम्ही देत आहोत या स्पर्धेतला तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक प्राइस आहे बघा रोख कॅश प्राइस 15,000 रुपये आणि ते आम्हाला पुरस्कृत केलेत. खरं तर आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्याकडून आम्हाला तृतीय प्राइज 15,000 रुपये आलेत आणि ते देऊन आणि ही ट्रॉफी देऊन सन्मानित करीत आहोत संघ तृतीय क्रमांकाचा प्रतीक डिंगडॉंग 11 संघ. आणि ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली महेश दादा गायकवाड यांच्या वतीने ती ट्रॉफी पुरस्कृत केली. संपूर्ण ज्या ट्रॉफी आहेत या स्पर्धेमध्ये ते महेश दादा गायकवाड यांनी पुरस्कृत केलेत. संपूर्ण संघाला टी शर्ट आहेत त्या देखील महेश दादा गायकवाड यांनी पुरस्कृत केलेत. चला प्रत्येक 11 डिंगडॉंग संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. प्रत्येक 11 डिंगडॉंग 11 संघ आपण पाहिला जबरदस्त कामगिरी राहिली. सेमी फायनलमध्ये तो संघ परास्त झाला आणि तो राहिला तृतीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन.
चला या ठिकाणी आता रनरअप संघ रोख कॅश प्राइज 20,000 20,000 रुपयांनी भव्य दिव्य मलंग एमपीएल ट्रॉफी ही ट्रॉफी देखील महेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आणि 20,000 रुपये ही प्राइज आहे आणि ते प्राइज जाते या स्पर्धेमध्ये रनरअप संघ राहिला 25,000 25,000 रुपये सॉरी आणि 25,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचं जे प्राइस आहे खरं तर आम्हाला त्याच्यामध्ये 15,000 रुपये सन्माननीय कार्याध्यक्ष रामदासजी धोणे यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले आणि संघ ठरलाय निविका 11 संघ निविका 11 संघ अभिनंदन चला अभिनंदन संघाचं द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ या स्पर्धेमध्ये निविका 11 संघ जबरदस्त कामगिरी केली काय सुंदर खेळ संपूर्ण टीमचा राहिला फायनल पर्यंत पोहोचले आणि फायनल मध्ये परास्त झाले आणि आता आम्ही देणार आहोत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट मालिकावीर स्पोर्ट्स सायकल देत आहोत चला सायकल घेऊन या मालिकावीर ट्रॉफी आणि सायकल आम्ही देत आहोत खेळाडूला 3 खेळाडू आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये तिघांनी चांगला खेळ केलाय आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्पोर्ट्स सायकल आहे ते आम्हाला पुरस्कृत केले तालुका प्रमुख चैनूशेठ जाधव सन्मानित चैनूशेठ जाधव साहेबांच्या वतीनं ही सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी या ठिकाणी खेळाडू बघा 3 खेळाडू रेस मध्ये आहेत त्याच्यातनं एका खेळाडूला दिलं जाईल मालिकावीर या स्पर्धेमध्ये रनरअप संघाचा खेळाडू नसून तर या ठिकाणी 155 धावा ज्याने केल्या आहेत तो आई गुंजाई फाउंडेशनचा महेश भोईर दमदार खेळ महेश भोईरचा राहिला आणि तो या स्पर्धेमध्ये मालिकावीर राहिलाय स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देऊन महेश भोईरचा सन्मान केला जाईल सन्मानित चैनूशेठ जाधव साहेब तालुका प्रमुख ज्यांच्या वतीनं आम्हाला ही सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि ही ट्रॉफी सन्माननीय महेशदादा गायकवाड साहेबांच्या त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि बाळाशेठ कांबळे साहेब आहेत रविदादा साईनाथ दादा नितीन दादा शिवदास दादा गायकर आमचे बादशाहबाई संपूर्ण आमची कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे 155 पॉइंट खरं तर त्यानं पटकावले या संपूर्ण स्पर्धेमध्ये 116 सोनू वायलेचे होते 103 जगदीश दुधकरचे होते यस महेश याकडे खर तर रेग्युलर मध्ये बरेच वर्ष क्रिकेट खेळा परंतु आज 40+ आल्यानंतर त्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली सायकल का होईना एक मोठं का खरं तर त्यांनी खेळ केला आणि त्याने आपल्या संघासाठी भरपूर काही केलं संघ चॅम्पियन झाला आणि त्यानंतर आता या स्पर्धेतला चॅम्पियन संघ रोख कॅश प्राइज 40,000 रुपये आणि भव्य दिव्य एमपीएल ट्रॉफी देत आहोत आम्ही संघाला संघ ठरल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी आई गुंजाई फाउंडेशन जोरदार चला चॅम्पियन संघ राहिले चला धन्यवाद बाळासाहेब कांबळे साहेबांच्या शुभासे प्राइज दिले साहेब मलंगड प्रीमियर लीग आपण पर्व पाहिलं आणि या पर्वामध्ये जवळजवळ 12 संघांना इन्व्हाइट केलं 40+ हे क्रिकेट तुम्ही पाहिलं कारण त्यांची संकल्पना आहे एक धाव आरोग्यासाठी आणि ही संकल्पना राबवली आज मलंगड प्रीमियर लीग एमपीएल तुम्ही स्पर्धा पाहिली चला आमच्या सोबत जॉईन होतील बाळासाहेब कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण एमपीएल
मलंगड प्रीमियर लीगच्या बद्दल 2 शब्द व्यक्त करावे आणि खास म्हणजे 40 प्लसनं जी संकल्पना आता घेऊन आलेत, कारण 40 प्लस झाल्यानंतर रिटायरमेंट व्हायचं आणि प्रत्येक जण घरी बसायचं. आता ग्राउंडवरती येताना पाहतोय, चांगलं वाटतंय आणि त्यांचं देखील संकल्पना आहे की एक धाव आरोग्यासाठी. यासाठी तुम्ही 2 शब्द व्यक्त करा. मच्छिंद्रनाथ श्री मलंगड मच्छिंद्रनाथ महाराजांना वंदन करून आजच्या या श्री मलंगड 40 प्लस प्रीमियर लीगचे सर्व आयोजक आणि सर्व 40 प्लसचे खेळाडू आणि माझ्या अगोदर इथे आपले सगळे मान्यवर येऊन गेलेले आहेत ना. सर्वांचे लाडके महेश शेठ गायकवाड सुद्धा येऊन गेलेले आहेत. साई शेठ आहे इथं, सरपंच आपले रवी शेठ आहेत आणि ते हे जे आयोजक आहेत खरोखर त्यांचे आयोजकांचे खूप खूप आभार मानेन. कारण 40 प्लसच्या नंतर बाकी मी भिवंडीमध्ये ऐकलं होतं, पण आपल्या या अंबरनाथ तालुक्यामध्ये त्यांना 40 प्लसच्या खेळाडूंना पुन्हा कुठेतरी आपला एक खेळ दाखवाला ना. आपला एक खेळच नाही तर खेळाबरोबर आपल्या जीवनाचा एक आनंद गेला. कारण ह्या 40 प्लसच्या पुढे माणूस गेला का तो संसारामध्ये गुंतला जातो. मग तो संसारामध्ये जकांचा मी खूप खूप आभार मानतो का तुम्ही या सगळ्या लोकांना एक चांगला व्यासपीठ तयार करून दिला. कारण त्यांच्यामध्ये